हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कशा आहेत तुम्ही? मी कुलदीप पाटील आणि अजून एक नवीन व्लॉग घेऊन आला आहे आणि व्हिडिओ घेऊन आला आहे यूट्यूबवरती खास तुमच्यासाठी. सो खूप जण बोलतात की छोटे छोटे व्लॉग शूट करत आहे. सो छोटेच व्लॉग शूट करत आहे कारण की डेली ब्लॉगिंगसाठी थोडाफार टाईम नाही भेटत आहे. रात्री शूट करत आहे. आता पण तुम्ही बघत असेल रात्री शूट करत आहे. सो टाईम नाही भेटला टाईम नाही भेटत आहे. तर छोटे छोटेच ब्लॉग येतात. मला खूप जण बोलले, दीदीसुद्धा बोलली की एवढे छोटे छोटे ब्लॉग्स आहेत. सो थोडं ॲडजस्ट करून घ्या आणि समजून घ्या थोडंफार, कारण टाईम नसतो. जॉबलासुद्धा जायला लागते, थोडेफार कामंसुद्धा असतात आणि असं थोडेफार कामं. सो नक्की पुढे जाऊन मोठे ब्लॉग्स येतील, म्हणजे खूप 5, 8, 10 अशा मिनटाच्या व्हिडिओ येणार. पण आता थोडं समजून घ्या. तर चला जातो मित्राकडे, बघूया काय प्लॅन्स आहेत का नाही ते. मित्रांनो, आता मी मंदिराच्या बाहेर उभा आहे. म्हणजे आमचं जे गावामध्ये एंट्रन्सला मंदिर आहे परशुरामाचं. मी तुम्हाला नक्की एक वेळेस घेऊन जाईल, पण आता मला थोडं जायचं 5 मार्गावरती, पण तुम्हाला दाखवतो. सो हे बघा, मंदिर सजवलेलं आहे मित्रांनो. तर सजवायचं कारण हे आहे की 19 तारखेला अक्षय तृतीयाचा दिवस आहे. त्या दिवशी गावाची यात्रा असते, म्हणजे वडलेदेव परशुराम मंदिराची यात्रा असते. सो ती पण तुम्हाला मी दाखवणारच आहे, कारण आपले डेली ब्लॉगिंग चालू असणार आहेत आणि खूप सारे पाहुणे येतील, सर्वांना दाखवेल. सो खूप चांगलं सजवलं आहे आणि मी तुम्हाला नक्कीच मधला पण एक व्हिडिओ शूट करून दाखवेलच. आपलं सिनेमॅटिक पण येईल त्या दिवसाचा. तर नक्की बघा तो व्हिडिओ. सोमवारच्या दिवशी येईल तो, म्हणजे 20 तारखेला येईल व्हिडिओ, कारण मी 19 तारखेला शूट करेल. सो नक्की दाखवेल आणि आपण मंदिराचं पुन्हा एकदा घेऊया. सो खूप चांगलं वाटतं आहे. लायटिंग तर खूप चांगलं वाटतं आहे. इथनं एवढी भारी नाही वाटत, पण तिथून ती गाडी येत आहे तिथे खूप चांगला व्ह्यू येत आहे. सो तिथनं मी मग दाखवतो. आता मी जाऊन येतो, थोडं 5 मिनिटाचं थोडं काम आहे. मित्रांनो, तर हे बघा इथनं किती सुंदर वाटते बघा. म्हणजे वन साइडेड खूप चांगलं वाटतं आहे. मंदिराची जी लायटिंग केलेली आहे ती खूपच चांगलं वाटतं. तर मला नक्की कमेंट करून सगळ्यात चांगलं वाटतं की नाही. मित्रांनो, तर आजचा ब्लॉग एकदम नॉर्मल आहे, एकदम साधा आहे. तुम्ही बघितलंच असेल. कारण की आज खूप लेट पण आलो मी जॉबवरनं आणि काही प्लॅन नव्हता, कुठे जायचा काही प्लॅन नव्हता. सो म्हणून असं नॉर्मल एक शूट केलं. कारण असं आहे की आपल्याला डेली ब्लॉग चॅलेंज घेतलेला आहे आणि आज 5वा दिवस आहे. 5वा नाही, 6वा दिवस आहे आणि डेली ब्लॉग चॅलेंज घेतलेला आहे. तर मला काहीतरी टाकायचं आहे ब्लॉगमध्ये. सो म्हणून मी असं नॉर्मलच शूट केलं आणि टाकला आहे. आलेलं माझ्या मनामध्ये की आपण ग्राउंडवरचं घेऊया, कारण मी प्रॅक्टिसलासुद्धा गेलो होतो, पण मी विसरून गेलो शूट करायला ग्राउंडवरती जाऊन. कारण खूप दिवसानंतर मी प्रॅक्टिसला गेलो होतो, म्हणून मी त्या फ्लोमध्ये गेलो आणि विसरून गेलो शूट करायचं. म्हणून आज नॉर्मल म्हणून एक नॉर्मल एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही बघितलंच कोणती काय व्हिडिओ आहे, काय आहे, कुठे काय केलं होतं ते. तर थोडंफार ॲडजस्ट करून घ्या, कारण आपलं डेली ब्लॉगिंग करायचे आहे तर नॉर्मल असं काहीतरी टाकायला लागेल, कारण गॅप देऊन काय फायदा नाही मिळत. कारण एकदा समजा गॅप दिला तर खूप महिन्याने मग आपलं शूट होते. तुम्ही बघितलंच असेल, मी मागे पण तेच केलं होतं. शूट केलं म्हणून तर थोडा थांबला, तर खूपच जास्त वेळ घेतला होता. म्हणजे खूप महिन्यानंतर मी चालू केलं आता डेली ब्लॉगिंग. सो त्याच्यामुळे मला हे बॅलन्स करायचं आहे आणि कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. म्हणून मी काहीतरी टाकेल. आज जास्त टाकलं तसंच अजून खूप वेळा होऊ शकते, कारण कधीकधी आपल्याकडे काही टॉपिक्स नसतात, कॉन्टेंट नसतात, म्हणून ते होऊन जाते कधीकधी. सो थोडंफार ॲडजस्ट करून घ्या मला पण तुम्ही. आणि नक्की सांगतो की पुढे चांगले ब्लॉग येत राहतील, कारण खूप प्लॅन्स आहेत आपले. खूप ठिकाणी फिरायला जायचं आहे, काही ठिकाणी काही आपण प्रँकसुद्धा येतील, कॉमेडी व्हिडिओ पण येतील आपल्या खूप साऱ्या. सो थोडाफार ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि जिथे कमेंट करायला सांगितलं तिथे कमेंट करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बी सेफ आणि काळजी घ्या. गुड नाईट, बाय बाय.